कोल्हापुरात धनगर समाज आक्रमक. भोंदूबाबा अशोक खरात विरोधात जोरदार निदर्शने. कोल्हापुरात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करत खरात विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच भोंदूबाबाला मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित राजकीय नेत्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता कोल्हापुरात उमटताना दिसत आहेत. धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत खरात विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांचे तात्काळ राजीनामे घ्यावेत असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्याही वकिलांनी अशोक खरातचे वकीलपत्र घेऊ नये असे आवाहनही आंदोलनकर्त्यांनी केले आहे. कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. ज्या पद्धतीने एप्स्टीन फाईल्समधील फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील एप्स्टीन फाईल्स म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात याच्या संबंधित असणारे फोटोज आणि व्हिडिओज आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रसारित होत आहेत. यामध्ये राजकीय नेते मंडळी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. नुसत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला म्हणजे भोंदूबाबा प्रकरण संपलं असं होणार नाही. यामध्ये सर्व दोषी असणाऱ्यांच्यावरती कारवाई करावी. त्याचबरोबर आम्ही या माध्यमातून या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र बार असोसिएशनला सुद्धा विनंती करत आहोत की या भोंदूबाबा अशोक खरातचं वकीलपत्र इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही वकिलांनी घेऊ नये. त्याचबरोबर त्याला जास्तीत जास्त व कडक त्याच्यावरती कारवाई व्हावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती आज आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे.